नीट पेपर फुटी तपासात रोज नवनवे खुलासे होत आहेत। एजंट्स प्राध्यापकांनंतर आता सीबीआयचा मोर्चा रद्दीवाल्यांकडे वळला। महत्त्वाची कागदपत्र रद्दीत विकली गेल्याचा संशय आहे। तर गॉड नावानं सेव्ह असलेला नंबरही तपासाचा केंद्रबिंदू बनलाय। पेपर फुटीचं हे रॅकेट किती खोलवर रुजलंय याचं चित्र आता समोर येऊ लागलंय। आधी नीटची प्रश्नपत्रिका विकण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना गळाला लावणाऱ्या एजंट्सना अटक झाली। मग प्रत्यक्षात पेपर फोडणाऱ्या प्राध्यापकांच्या हाती बेड्या पडल्या। नीट पेपर फुटी प्रकरणात ज्यांचा मास्टरमाइंड म्हणून उल्लेख होतोय ते आरसीसी क्लासचे सर्वेसर्वा प्राध्यापक शिवराज मोटेगावकर गजाआड झाले। नीटचा पेपर विकत घेतल्याच्या संशयामुळे लातूरमधील नामांकित डॉक्टर्स आणि राज्यभरातल्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची देखील चौकशी झाली। आणि आता सीबीआय पथकानं मोर्चा वळवलाय तो रद्दीवाल्यांकडे। लातूर शहरातील 50 रद्दी खरेदी करणाऱ्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे। याचं मुख्य कारण असं आहे की परीक्षा संपल्यानंतर नीटचा पेपर असेल अशी जी कागदपत्र आहेत ती रद्दीत विकली गेली असा तपास यंत्रणेला संशय आहे। आणि त्यातून नीटचा पेपर सापडतो का, त्या अनुषंगाचे काही महत्त्वाचे धागेदोरे त्या रद्दीत सापडतात का, या अनुषंगाने तपास यंत्रणा आता तपास करत आहे। आणि या तपासातून महत्त्वाचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। रद्दीप्रमाणे सीबीआय समोर आव्हान उभं ठाकलंय ते गॉडचं। गॉड म्हणजे फिजिक्सची प्रश्नपत्रिका फोडल्याचा आरोप असलेल्या प्राध्यापिका मनीषा हवालदार यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेला एक नंबर। आणि हा गॉड दुसरा तिसरा कुणी नसून एक विद्यार्थी असल्याचं समजतंय। आणि याच विद्यार्थ्यानं प्रश्नपत्रिका फॉरवर्ड केल्याचा संशय आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासात दररोज वेगवेगळी वळणं येत आहेत आणि प्रत्येक वळणानं एक गोष्ट नक्कीच अधोरेखित केली आहे, ती म्हणजे पेपर फुटीत सहभागी असलेल्या प्रत्येकानं नीटची परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या प्रत्येक यंत्रणेला वेड्यात काढलंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।